आर्थिक बुडबुडे आणि त्याचे परिणाम ह्याच्याबद्दल पण खूप सारी चर्चा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चालू असलेली आपल्याला बघायला मिळते. मग ह्याच्या दृष्टिकोनातून बबल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग इकॉनॉमिक बबल म्हणजे काय बघा, जेव्हा एखाद्या मालमत्तेची किंमत त्याच्या मूळ मूल्यापेक्षा खूप जास्त वाढते तेव्हा त्याला बबल म्हणतात. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला दोन संकल्पना माहीत असल्या पाहिजेत. एक म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक म्हणजे फेस व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू म्हणू आपण. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, तर जी एखादी मालमत्ता आहे त्याचं खरोखरचं मूल्य काय आहे, ठीक आहे, त्याला आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतो. आणि त्याला बाजारपेठेमध्ये काय मूल्य मिळतंय ती आहे त्याची मार्केट व्हॅल्यू, लक्षात घ्या. ठीक आहे. मग ह्या दोन मूल्यांमध्ये जेव्हा फरक जास्त होईल, बाजारपेठेतलं मूल्य हे त्याच्या आंतरिक मूल्यापेक्षा म्हणजेच इंट्रिन्सिक व्हॅल्यूपेक्षा खूप जास्त वाढेल, तेव्हा आपण त्याला इकॉनॉमिक बबल असं म्हणतो. मग हा बबल शेअर मार्केटमध्ये येऊ शकतो, मेटल्समध्ये येऊ शकतो, रिअल इस्टेटमध्ये येऊ शकतो. 2008मध्ये जो सबप्राईम क्रायसिस आलेला होता US मध्ये, तर त्यावेळीसुद्धा आपल्याला हा इकॉनॉमिक बबल जो आहे तो रिअल इस्टेटमध्ये बघायला मिळालेला होता, की जो फुटला आणि त्यामुळं अमेरिका मंदीच्या गर्तेत अडकली होती आणि त्याचे परिणाम आपल्याला जगभर बघायला मिळालेले होते. अगदी भारतावर सुद्धा काही प्रमाणात त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळालेले होते. मग असाच बबल AIच्या दृष्टिकोनातून सध्या चालू आहे. अमेरिकेमधल्या शेअर मार्केट्समध्ये पण हा बबल चालू आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मिन्स्की मूव्हमेंट, जेव्हा हा फुगा फुटतो आणि बाजार कोसळतो त्या क्षणाला मिन्स्की मूव्हमेंट म्हणतात. उदाहरणार्थ 2000मधील .com बबल जो बघायला मिळाला होता. आणि AI बबल सध्या NVIDIA आणि OpenAI सारख्या कंपन्यांचे व्हॅल्युएशन खूप वाढले आहे. आपल्याला माहितीच आहे NVIDIAचं व्हॅल्युएशन जे आहे, मार्केट व्हॅल्युएशन, ते $5 ट्रिलियन जास्त गेलेलं आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन म्हणतोय आपण आणि त्याच्या वरती आणखीन $1 ट्रिलियन फक्त एका कंपनीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. मग त्यामुळं इथे हा इकॉनॉमिक बबल निर्माण झालेला आहे का, आणि हा जर इकॉनॉमिक बबल फुटला तर त्याचे दुष्परिणाम म्हणूयात आपण, फक्त अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरती सुद्धा बघायला मिळू शकतील. अशा आशयानं हे आर्टिकल आपल्याला महत्त्वाचं आहे किंवा ह्याच्या संबंधीच्या चर्चा ज्या आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे.